पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे आपण कुठल्या जिल्ह्यातनं फॉर्म भरला आणि मग ज्या जिल्ह्यातनं आपण फॉर्म भरत असू त्या जिल्ह्यावरती साधारणतः प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले पाहायला मिळतात. त्या निमित्तानं आपण स्पेशल अशी सिरीज पाहणार आहोत. ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची अतिशय विस्तृत आणि डिटेलमध्ये माहिती, की त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची त्या जिल्ह्याची वैशिष्ट्य आहे, भौगोलिक असेल, ऐतिहासिक असेल, त्याच्यानंतर प्राकृतिक असेल, वनसंपत्ती, जलसंपत्ती, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. या सिरीजची सुरुवात आपण आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असणारा जो नागपूर विभाग आहे या नागपूर विभागापासून करणार आहोत. आणि या नागपूर विभागामधला अतिशय महत्त्वाचा असा जो जिल्हा आहे नागपूर, यापासून आज आपण याची सुरुवात करणार आहोत. तर नागपूर जिल्ह्याविषयी माहिती पाहण्याच्या आधी आपल्याला नागपूर विभागाबद्दल माहिती त्या ठिकाणी पाहावी लागते, की नागपूर विभाग आणि त्याचं महाराष्ट्राच्या नकाशावरती काय महत्त्व आहे किंवा एकंदरीत त्याची महाराष्ट्राच्या नकाशावरती काय भूमिका आहे हे आपल्याला बघावं लागतं. हा आपण बघत असाल तर महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील महत्त्वाचा विभाग असा हा नागपूर विभाग आहे. विदर्भ या प्रादेशिक भागामध्ये तो मोडतो. विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे येतात. त्या 11 जिल्ह्यांपैकी 6 जिल्हे हे नागपूर विभागामध्ये येतात आणि नागपूर प्रशासकीय विभाग हा प्रशासनाच्या दृष्टीने पडलेला आहे. तर प्रादेशिक दृष्ट्या, आता प्रादेशिक दृष्ट्या म्हणजे काय, प्रादेशिक जसं मराठवाडा असतं, खानदेश असतं, पश्चिम महाराष्ट्र असतो, त्याच पद्धतीनं आपल्या इकडचा जो भाग आहे त्याला विदर्भ म्हणतात. आणि या विदर्भामध्ये 2 भाग आहेत, एक पश्चिम विदर्भ आणि एक पूर्व विदर्भ. म्हणजे अमरावती विभाग हा पश्चिम विदर्भामध्ये येतो, तर नागपूर विभाग हा पूर्व विदर्भामध्ये येतो. आणि तसाही महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील हा विभाग आहे. नागपूर विभागचा विचार आपण जर केला तर नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जे इथं दिलेले आहेत. हे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, त्याच्यानंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया, हे 6 जिल्हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या 6 जिल्ह्यांच्या मिळून बनलेला हा जो काही नागपूर विभाग आहे, या नागपूर विभागाचं एकूण क्षेत्रफळ 51,377 चौरस किलोमीटर असून राज्यात जे 6 प्रशासकीय विभाग आहेत त्या 6 प्रशासकीय विभागाच्या तुलनेमध्ये क्षेत्रफळानुसार नागपूरचा 4था क्रमांक या ठिकाणी लागतो. तर नागपूरच्या जिल्ह्यांनुसार नागपूरचा जो आहे 2रा क्रमांक लागतो. एकूण नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आणि त्या ठिकाणी 64 तालुके आहेत. किती जिल्हे आहेत? 6 जिल्हे आणि 64 तालुके आपल्याला नागपूर विभागामध्ये पाहायला मिळतात. 51,377 त्या ठिकाणी चौरस किलोमीटर नागपूरचं क्षेत्रफळ आहे. आणि मग नागपूरचं क्षेत्रफळानुसार 4था क्रमांक, जिल्ह्यानुसार 2रा क्रमांक, सीमा नागपूरला कुठल्या लागलेल्या आहेत. तर ज्यावेळेला आपण नागपूर विभागाचा नकाशानुसार अभ्यास करतो त्यावेळेला एक गोष्ट पाहतो की हा अतिपूर्वेकडीलच आहे. त्याच पद्धतीनं नागपूरला एकूण 3 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. नागपूर विभागाला 3 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. पहिलं म्हणजे उत्तरेकडे आहे ते म्हणजे मध्य प्रदेश, उत्तरेकडे सीमा लागलेली आहे ते म्हणजे मध्य प्रदेशाची. पूर्वेकडे सीमा लागलेली आहे ते म्हणजे छत्तीसगडची. आणि दक्षिणेकडे जी सीमा लागलेली आहे किंवा ज्याला आपण आग्नेय दिशेने म्हणतो, जी सीमा लागलेली आहे त्याला म्हणतात तेलंगणा राज्य. या राज्यांची म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त बाहेरची सीमा ही नागपूर विभागाला लागलेली आहे. त्याच्यामध्ये मध्य प्रदेश येतं, छत्तीसगड येतं आणि तेलंगणा येतं. मध्य प्रदेशचा विचार करत असू तर नागपूर विभागातील नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या 3 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश बरोबर लागलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड बरोबर लागलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं गडचिरोली आणि चंद्रपूर
या दोन जिल्ह्यांचा सीमा तेलंगणा बरोबर लागलेले आहेत. म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली हे असे जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा एकापेक्षा अधिक राज्यांना त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. हे नागपूर विभागातले जिल्हे आहेत. ज्या ठिकाणी आपण बघतो की गडचिरोलीची सीमा छत्तीसगड बरोबरच तेलंगणाला लागलेली आहे, तर गोंदियाची सीमा छत्तीसगड बरोबरच मध्य प्रदेशला त्या ठिकाणी लागलेली आहे. नागपूर विभागामधले दोन जिल्हे असे आहेत ज्यांच्या सीमा एकापेक्षा अधिक राज्यांना त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. या पद्धतीने आपण बघतो नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विभागामध्ये जे 6 जिल्हे आहेत, या 6 जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार आपल्याला क्रम लावायचा झालं तर सर्वात जास्त क्षेत्रफळ त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचा आहे. पहिला क्रमांक गडचिरोली जिल्ह्याचा लागतो. दुसरं क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल तर चंद्रपूर आहे. तिसरा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल तर नागपूर आहे. चौथा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल तर वर्धा आहे. पाचवा गोंदिया आहे आणि सहावा त्या ठिकाणी भंडारा आहे. आणि महाराष्ट्राच्या एकूण जो क्षेत्रफळ आहे किंवा महाराष्ट्राचा एकूण जो भाग आहे त्यापैकी हा नागपूर विभाग अतिशय महत्वाचा आहे. कारण मुबलक प्रमाणामध्ये खनिज संपत्तीचे साठे हे आपल्याला नागपूर विभागामध्ये पाहायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये जेवढीही खनिज संपत्ती सापडते त्यापैकी 90% खनिज संपत्ती आपल्याला नागपूर विभागामध्ये त्या ठिकाणी एकवटलेली पाहायला मिळते. हे आपण नागपूर विभागाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहत आहोत. मग जसं नागपूरला ह्या प्रशासकीय सीमा जर राज्य लागलेले असतील तर त्याला आपण प्रशासकीय सीमा म्हणतो. जसा राज्य लागलेले होते वर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, त्याच पद्धतीनं आणि पश्चिमेस बघितला आपण तर अमरावती आणि यवतमाळच्या सीमा लागलेली आहे, जे महाराष्ट्रातलेच दोन जिल्हे आहेत. आणि आता जर आपण प्राकृतिक सीमा म्हटलं तर नागपूरच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. नागपूरच्या उत्तरेस त्या ठिकाणी सातपुडा पर्वत आहे. आणि नैसर्गिक सीमांबद्दल बघितलं आपण तर नागपूरच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. नागपूरच्या पूर्वेस भामरागड, सुरजागड, चिरोल ह्या टेकड्या आहेत ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच इथं दरेकस टेकड्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि खाली ज्या वेळेला आपण तेलंगणा बरोबर येतो त्यावेळेला इथून आपल्याला गडचिरोलीच्या सीमेवरनं गोदावरी नदी त्या ठिकाणी गेलेली पाहायला मिळते. साधारणतः अशा पद्धतीच्या नागपूरच्या नैसर्गिक सीमा त्या ठिकाणी आहेत. नागपूर विभागाच्या नैसर्गिक सीमा आहेत. पण नागपूर विभागामध्ये हे जे 6 जिल्हे आहेत यांचा क्षेत्रफळानुसार जसं आपण क्रम बघितला तसंच नागपूर विभागामध्ये एकूण 64 तालुके आहेत. आणि या 64 तालुक्यांनुसार नागपूर विभागातील जिल्ह्यांचा आपल्याला तालुक्यानुसार क्रम पाहायचा आहे. तर नागपूर जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 15 तालुके पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नागपूरमध्ये आपल्याला 14 तालुके पाहायला भेटतात. नागपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 12 तालुके पाहायला मिळतात. वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 8 तालुके पाहायला मिळतात. गोंदियामध्ये त्या ठिकाणी 8 तालुके पाहायला मिळतात. आणि भंडारामध्ये आपल्याला 7 तालुके त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं नागपूर हे विभागाचं ठिकाण असल्यामुळे, प्रशासकीय विभागाचं ठिकाण असल्यामुळे नागपूरला विभागीय मुख्यालय आहे. 6 जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्य कार्यालय आहे. 6 जिल्ह्याचा कारभार या ठिकाणी नागपूरवरनं चालवला जातो. आणि मग या नागपूरवरती काय आहे तर नागपूरच्या ज्या आयुक्त आहेत प्रशासकीय, त्या आयुक्त आहेत श्रीमती विजयलक्ष्मी बिदारी. आणि नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत, नागपूर विभागाचे जे पोलीस आयुक्त आहेत ते आहेत श्री दिलीप भुजबळ. हे नागपूरचे त्या ठिकाणी विभागीय पोलीस आयुक्त या ठिकाणी आहेत. 64 सह राज्यात दुसरा क्रमांक लागतो नागपूरचा तालुक्यानुसार. हे मी तुम्हाला आधीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे. नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हा परिषद आहेत. 6 जिल्हे असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा परिषद, या पद्धतीनं 6 जिल्हा परिषदा त्या ठिकाणी नागपूर विभागामध्ये आहेत. एकूण 56 पंचायत समित्या, 6 जिल्हा परिषद आणि 56 पंचायत समित्या त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या आहेत. आणि लोकसभा मतदारसंघ
एकूण 12 लोकसभा मतदारसंघ, नागपूर विभागातनं जर संसदेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधी जात असतील तर एकूण 12 प्रतिनिधी त्या ठिकाणी 12 खासदार नागपूर विभागामधनं जातात. नागपूर विभागातून एकूण 12 लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी आहेत. विधानसभा मतदारसंघामध्ये 30 विधानसभेच्या जागा ह्या नागपूर विभागामध्ये आहेत. त्याच पद्धतीनं 2 महानगरपालिका ह्या नागपूर विभागामध्ये आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि दुसरी म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका. ह्या 2 जिल्ह्यांमध्ये जे शहर आहेत चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी महानगरपालिका आहेत. आणि ह्या 2 महत्वाच्या महानगरपालिका म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. या 29 महानगरपालिकांपैकी 2 महानगरपालिका ह्या नागपूर विभागामध्ये येतात. त्यापैकी एक नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका आहे. त्याच पद्धतीनं आपण बघितलं की नागपूर विभागाचा सर्वात उत्तरेकडील म्हणजे मागच्या नकाशामध्ये आपण सर्वात उत्तरेकडील जिल्हा जो आहे तो रामटेक आहे. सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे तो गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आहे. सर्वात त्या ठिकाणी दक्षिणेकडील तालुका कुठला असेल तर शिरोचा आहे. आणि सर्वात पश्चिमेकडील तालुका कुठला असेल तर तो आष्टी आहे. म्हणजे आपण जे इकडे बघितलं या पद्धतीनं नकाशामध्ये आपण बघू शकतो की नागपूर विभाग जो आहे याचा सर्वात उत्तरेकडे नागपूर विभागामध्ये जे 6 जिल्हे येतात त्यानुसार सर्वात उत्तरेकडे जो सर्वात शेवटचा तालुका आहे तो म्हणजे रामटेक आहे. रामटेक हा नागपूर जिल्ह्यामधला आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका आहे नागपूर विभागाचा. सर्वात पूर्वेकडील बघितला आपण तर भामरागड हा तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यामधला. आणि त्याच्यानंतर सर्वात दक्षिणेकडील बघितला आपण तर शिरोचा हा तालुका आहे तो सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामधलाच आहे. आणि सर्वात पश्चिमेकडील बघितलं तर आष्टी हा जिल्हा आहे हा तालुका आहे जो वर्धा जिल्ह्यामधील आहे. तो सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे. तालुक्यानुसार जर आपल्याला विचारलं तर नागपूर विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका रामटेक, सर्वात पूर्वेकडील भामरागड, सर्वात दक्षिणेकडील शिरोचा आणि सर्वात पश्चिमेकडील आष्टी तालुका त्या ठिकाणी नागपूर विभागामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो सीमांनुसार जर आपण बघितलं तर. त्यानंतर आपण आज नागपूर विभागाबद्दल जशी माहिती बघितली तसं नागपूर विभागामध्ये जे एकूण 6 जिल्हे आहेत या 6 जिल्ह्यांपैकी सर्वात महत्वाचा आणि मोठा असा जिल्हा आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं प्रशासकीय कारभाराच्या दृष्टीनं विभागीय मुख्यालय आहे आणि तो सर्वात मोठा महत्वाचा जिल्हा असा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा. आणि या नागपूर जिल्ह्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. नागपूर विभागामध्ये एकूण जे 6 जिल्हे आहेत त्यापैकी पहिला जिल्हा आपला तो आहे नागपूर जिल्हा. मग आता नागपूर जिल्ह्यामध्ये माहिती पाहत असताना नागपूर जिल्ह्यामधील आपल्याला इतिहास पाहावा लागेल. नागपूर जिल्ह्याची आपल्याला एकंदरीत रचना पाहावी लागेल. नागपूर जिल्ह्याचं प्रशासन पाहावं लागेल. नागपूर जिल्ह्याच्या इतिहासापासून आपण सुरुवात करतो. तर खरं तर नागपूर जिल्ह्याचा जो उल्लेख आहे किंवा नागपूर या शहराचा जो उल्लेख आहे 9व्या शतकामध्ये एक ताम्रपट आढळला. कुठल्या शतकामध्ये? 9व्या शतकामध्ये एक ताम्रपट आढळला आणि त्या ताम्रपटावरती नागपूर शहराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. हा ताम्रपट वर्धा इथे त्या ठिकाणी सापडला. वर्धा या जिल्ह्यामध्ये 9व्या शतकामध्ये हा ताम्रपट आपल्याला आढळलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यावर प्रथमतः नागपूर या शहराचा उल्लेख असल्याचं असं साधारणतः एक नोंद त्या ठिकाणी आढळलेली आहे. नंतर नागपूरचं उदाहरण आपल्याला कुठं मिळत असेल तर नागपूरवरून अवघ्या 60 किलोमीटर अंतर असलेल्या रामटेकडील नंदीवर्धन या ठिकाणी ही एक महाल आहे, एक किल्ला आहे जो आपण बघितलेला आहे. हा कुणाचा आहे तर वाकाटकांचं महाराष्ट्रावरती राज्य होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग वाकाटक जे होते त्यांच्यापैकी जो दुसरा रुद्रसेन होता या दुसऱ्या रुद्रसेन राजाची जी राजधानी आहे ते ठिकाणी नांदीवर्धनला शिफ्ट करण्यात आली होती. नांदीवर्धन हे नागपूर जिल्ह्यामध्ये येतं. नागपूर पासून 60 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रामटेक या तालुक्यामध्ये आहे. हे नंदीवर्धनला त्या ठिकाणी येतं.
चंद्रगुप्ताची मुलगी त्या ठिकाणी या रुद्रसेनला दिली होती आणि त्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी ते आपण नागपूरच्या जवळ नांदीवर्धन इथे किल्ला बांधण्यात आला, महल बांधण्यात आला आणि त्या ठिकाणी ते अतिशय ऐतिहासिक अशा स्थळी टाकलं. म्हणजे नागपूरचा उल्लेख आपण बघितलं की 9व्या शतकातील ताम्रपटावरही त्या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीनं वाकाटक घराण्याच्या इतिहासामध्येही नागपूरचा उल्लेख आढळतो. नंदीवर्धन हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर पासून त्या ठिकाणी 60 किलोमीटर अंतरावर. नागपूर शहराची स्थापना जर बघितली आपण तर ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याला नोंदी आढळतात की 1702 मध्ये जो गोंड राजा होता बख्त बुलंद शहा याने नागपूर शहराची स्थापना केली. कुठं केली तर नाग नदीच्या तीरावरती केली. म्हणजे बख्त बुलंद शहाने 1702 साली नाग नदीच्या तीरावरती नागपूर शहराची स्थापना केली. म्हणून या शहराला नागपूर असं नाव पडलेलं आहे असं त्या ठिकाणी आहे. आणि 1702 मध्ये या बख्त बुलंद शहाने त्या ठिकाणी नागपूरची स्थापना केली. त्याच्यानंतर 1702 मध्ये स्थापना केली. 1706 मध्ये त्याच घराण्यातील राजा चांद सुलतान याने त्याची राजधानी नागपूरला आणली. म्हणजे बख्त बुलंद शहाने 1702 मध्ये नागपूर शहराची स्थापना केली आणि 1706 मध्ये त्या ठिकाणी चांद सुलतान नावाचा गुण घराण्याचाच राजा त्याने नागपूरला त्या ठिकाणी स्वतःची राजधानी आणली. त्याच्यानंतर आपण बघतो की नागपूर मग गोंड घराण्यापासून कधी त्या ठिकाणी हिरावून घेण्यात आलं तर 1743 मध्ये रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याच्या वतीनं नागपूरवरती त्या ठिकाणी आक्रमण केलं. या गोंड राजाला त्या ठिकाणी हरवलं आणि हरवल्यानंतर नागपूर हे संस्थान किंवा नागपूरचा ताबा जो आहे तो मराठ्यांकडे गेला. रघुजी भोसले हे नागपूरचे त्या ठिकाणी संस्थानिक झाले, राजे झाले, ज्यांना सेना साहेब सुभा असे सुद्धा म्हणत होते आणि ते नागपूरच्या गादीवर 1743 साली त्या ठिकाणी बसले. त्याच्यानंतर पुढे नागपूरचा इतिहास कसा चालतो तर 1870 मध्ये सीताबर्डीच्या लढाईत इंग्रजांकडून त्या ठिकाणी भोसले घराण्याचा पराभव झाला. रघुजी भोसले यांचे वंशज जे होते तिसरे रघुजी भोसले यांचा पराभव त्या ठिकाणी इंग्रजांनी 1817च्या लढाईमध्ये केला. आपल्याला माहिती आहे मराठा साम्राज्याचं अस्त साधारणतः 1808 मध्ये झालं होतं आणि 1818 ला शेवटची लढाई झाली आणि आपण मराठा साम्राज्याचं त्या ठिकाणी अस्त झाला आणि इंग्रजांचा पूर्णपणे अधिपत्य आपल्या महाराष्ट्रावरती आलेला पाहायला मिळतो. नागपूर संस्थानावरती ज्यांचं भोसले घराण्याचं राज्य होतं ते बख्त बुलंद शाह यांच्याकडनं भोसले घराण्याने घेतलं आणि मग भोसले घराण्याचं जे राज्य आलं ते मराठा गादीच्या अधिपत्याखाली होतं, मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं आणि मग मराठा साम्राज्याला जशी इंग्रजांबरोबर लढाई करण्याची आवश्यकता पडली त्याच पद्धतीनं नागपूरमध्ये सुद्धा इंग्रज आणि मराठा संघर्ष आपल्याला पाहायला भेटला. नागपूरच्या भोसले घराण्यामध्ये आणि इंग्रजांमध्ये संघर्ष पाहायला भेटला आणि 1817 मध्ये त्या ठिकाणी मराठा युद्ध सुद्धा झाले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्याला माहिती आहे चौथा मराठा युद्धामध्ये इंग्रजांनी सीताबर्डीच्या लढाईत त्या ठिकाणी भोसल्यांना पराभव केला आणि इंग्रजांनी त्या ठिकाणी नागपूरवरती ताबा मिळवला. त्याच्यानंतर आपण बघतो तर ते म्हणजे 1853 मध्ये मग ताबा मिळवला. तर इंग्रजांची एक पद्धत होती ताबा मिळवण्याची, एकदम ताबा नव्हते मिळवायचे. व्यवस्था आम्ही पाहू पण मात्र संस्थानिक त्या ठिकाणी राहू शकत होते. मग संस्थानिक राहू शकत होते तर पुढे आपण पाहतो की आपल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी लॉर्ड डलहौसी नावाचा गव्हर्नर आला होता आणि या लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये त्या ठिकाणी 1853 मध्ये दत्तक वारसा नामंजूर ऍक्ट त्या ठिकाणी आला होता आणि दत्तक वारसा नामंजूर ऍक्ट अंतर्गत जर पहिल्यांदा कुठलं संस्थान खालसा केलं असेल तर ते नागपूरचं भोसले संस्थान होतं. कारण इथं वारस त्या ठिकाणी नव्हता आणि दत्तक घेतलेला वारस चालणार नाही असं इंग्रजांनी ऍक्ट आणला होता. त्यामुळे नागपूर संस्थान 1853 मध्ये इंग्रजांनी पूर्णपणे अधिपत्याखाली घेतलं आणि ते त्या ठिकाणी खालसा केलं. 1857 मध्ये आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध असा स्वातंत्र्याची पहिली ज्वाळा जर कुठे उगवली असेल तर 1857च्या उठावामध्ये उगवली. मग या 1857चा उठाव त्या ठिकाणी नागपूरमध्ये सुद्धा झाला होता.
1857चा आपल्याला माहिती आहे की मराठा साम्राज्याचा त्या ठिकाणी ही मुख्य त्यावेळेला कोण होती, मराठ्यांकडनं राज्य इंग्रजांनी घेतलं त्यावेळेला पेशवाई होती. आणि मग पेशवांना कुठे पाठवलं होतं, तर कानपूर, ब्रह्मवत, बिठूर या ठिकाणी पाठवलं होतं. आणि नक्कीच मग कानपूर इथं असलेल्या जे 1857चे उठाव करणारे क्रांतिकारी होते त्यांचाच त्या ठिकाणी पाठिंबा नागपूरमध्ये 1857चा उठाव करणाऱ्या लोकांसाठी होता. कामठी आणि सीताबर्डी या ठिकाणी उठावाचे प्रयत्न झाले, पण नागपूरची जी राणी होती बाकाबाई भोसले हे इंग्रजांबरोबर एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी होत असलेल्या हालचालींची माहिती इंग्रजांना दिली, इंग्रजांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्यामुळे उठाव होण्यापूर्वीच त्या ठिकाणी हा उठाव मोडून काढण्यात आला. मग आपल्याला समजा परीक्षेला प्रश्न पडला की नागपूर संस्थानामध्ये किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये 1857चा उठाव कुठे होणार होता किंवा त्या पद्धतीच्या हालचाली कुठे चालू होत्या, तर कामठी आणि सीताबर्डी या ठिकाणी त्या हालचाली चालू होत्या. पण नागपूरच्या राणी बाकाबाई भोसले एकनिष्ठ राहिल्यामुळे त्या ठिकाणी तो उठाव यशस्वी होऊ शकला नाही, तो होण्याआधीच मोडण्यात आला. मग पुढे बघितलं आपण तर 1861 मध्ये नागपूरला सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरारची त्या ठिकाणी राजधानी घोषित करण्यात आलं. जो मध्य प्रांताचा भाग येतो त्याची राजधानी त्या ठिकाणी नागपूरला घोषित करण्यात आलं 1861 मध्ये. आणि मग 1867 मध्ये मला आपल्याला माहिती आहे की लॉर्ड डलहौसीने भारतामध्ये 1853 मध्ये रेल्वे आणली आणि त्याच्यानंतर रेल्वेचा विस्तार सुरू झाला. मग एका प्रायव्हेट कंपनी लिमिटेडनं त्या ठिकाणी 1861 मध्ये मुंबई ते नागपूर हा रेल्वे मार्ग टाकला. हे प्रायव्हेट कंपनी होती, मी पुन्हा सांगते. आणि मुंबई ते रेल्वे हा मार्ग 1867 साली त्या ठिकाणी टाकण्यात आला. मुंबई पासून रेल्वे पर्यंतचा जो सेंट्रल रेल्वेचा रूट आपण सध्या आपल्या मधून मुंबई आणि नागपूर मधून जाताना बघतो त्या पद्धतीनं. आणखीन पुढे ज्या वेळेला आपण नागपूरची ऐतिहासिक वाटचाल पाहतो त्याच पद्धतीनं आपण पाहतो की नागपूर जो आहे हा सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सुद्धा सामील होता आणि असहकार चळवळीसाठीचा जो अहवाल आहे तो अहवाल नागपूरच्या अधिवेशनामध्येच पास करण्यात आला होता. नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्याचे अध्यक्ष पहिले हिंदू पी आनंद चार्लू हे होते आणि मग त्यांच्या अध्यक्षतेखालीच पहिले हिंदू अध्यक्ष काँग्रेसचे कुणी झाले असतील तर ते पी आनंद चार्लू झाले होते. हे नागपूरलाच अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा 1920 मध्ये त्या ठिकाणी हे आंदोलन झालं होतं. इथे दिलेलं आहे 1920 मध्ये त्या ठिकाणी हे आंदोलन झालं होतं. असहकार चळवळीला त्या ठिकाणी मान्यता मिळाली होती. असहकार चळवळीच्या आंदोलनाचे जे काही तत्व होते त्या तत्वांवरती काँग्रेसने मोहर लावण्याचं काम हे नागपूर अधिवेशनामध्ये केलं होतं. काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष पी आनंद चार्लू हे सुद्धा नागपूर अधिवेशनामध्येच झाले होते. हे अधिवेशन त्या ठिकाणी 1920 साली झालं होतं आणि त्याच्यानंतर याच नागपूर अधिवेशनामध्ये भाषावार प्रांत रचनेवरती सुद्धा कुठेतरी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता, जे 1920 ला त्या ठिकाणी नागपूरला अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं. त्याच्यानंतर आपण बघतो की पुढे मग नागपूरची वाटचाल कशी झाली तर असहकार चळवळीनंतर सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सुद्धा तुकडोजी महाराजांना ज्या वेळेला अटक करण्यात आली तेव्हा त्यांना नागपूरच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलं आणि चले जाओ भारत 1942 मध्ये चले जाओ भारत या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला नागपूरचं योगदान त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चले जाओ भारत मध्ये नागपूरचं योगदान पाहत असताना चिटणीस पार्क मध्ये संत तुकडोजी महाराजांची सभा झाली. खंजिरींवरती स्वतःचे देशभक्तीपर गाणे म्हणत जनतेला प्रोत्साहन देत देशभक्तीसाठी जागृत करत आणि इंग्रजांना आपल्या देशातून घालवून देण्यासाठी ते करायचे की पत्थर बम बनेंगे भक्त बनेंगे सेना या पद्धतीचे गीत गाऊन त्या ठिकाणी उत्तेजन द्यायचे आणि मग ते ठिकाणी तरुणांना एक प्रोत्साहन मिळायचं आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये चालायचे. आणि मग हे जे आंदोलन झालं यावरनं प्रेरणा घेतली आणि त्याचे पडसाद आपल्याला 12 ऑगस्टच्या स्वरूपामध्ये नागपूरमध्ये पाहायला भेटतात. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात असहकार चळवळ
चले जाओ चळवळाला त्या ठिकाणी आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ते आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी साधारणतः 1088 लोकांना अटक करण्यात आली. पोलिसांना त्या ठिकाणी 74 वेळा गोळीबार करण्यात आला आणि 64 जणांचा जीव त्या ठिकाणी नागपूरमध्ये गेला. शंकर महाले शिवाजी प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. त्यांचा हा मुलगा होता 18 वर्षाचा शंकर महाले, स्वातंत्र्य सैनिक. यांची त्या ठिकाणी शहीद झाले. हातात तिरंगा घेऊन महात्मा गांधींची जय अशी घोषणा देत असताना चले जाओ आंदोलनामध्ये नागपूरमध्ये त्यांचा त्या ठिकाणी ही दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला. ते शहीद त्या ठिकाणी झाले. रामटेक, खापा, कुर्ही, सावनेर इथं रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी जाळण्यात आली आणि मोठ्या प्रमाणाचं आंदोलन त्या ठिकाणी नागपूरमध्ये उभं राहिलं. काही टिळकवादी संघटना सुद्धा नागपूरमध्ये त्या ठिकाणी होत्या. टिळकवादी गुप्त संघटनांनी सुद्धा नागपूर विभागामध्ये कार्य त्या ठिकाणी केलेलं होतं. यानंतर आपण समोर पाहतो तर ते म्हणजे की आपल्या नागपूरला उपराजधानीचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आपल्या नागपूरला हायकोर्टाचं खंडपीठ त्या ठिकाणी आहे. मग आपण ज्या वेळेला इतिहासाच्या पानामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सध्या जसा आहे तसा महाराष्ट्र नव्हता. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली, पण त्यापूर्वी मात्र संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ आपल्याला करावी लागली. जे मराठी भाषिक प्रदेश होते, जसं आपला नागपूर विभाग हा मध्य प्रांतामध्ये यायचा, त्याच पद्धतीनं मराठवाडा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि इतर महाराष्ट्र होता आणि सर्व एकत्र आणून महाराष्ट्र तयार करायचा होता. त्याला आपण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणतो. आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक महत्वाचं पान आहे ते म्हणजे नागपूर करार. आणि मग हा नागपूर करार कधी झाला तर 28 सप्टेंबर 1953 साली हा नागपूर करार झाला. आणि या नागपूर करारावरती प्रत्येक प्रदेशाच्या लोकांनी त्या ठिकाणी सह्या केल्या आणि भाऊसाहेब हिरे यांनी या नागपूर करारासाठी विशेष प्रयत्न केले होते की सर्व मराठी भाषिक प्रदेश त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत. आणि मग या करारानुसारच नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असेल आणि मुंबई उच्च न्यायालयाचं एक खंडपीठ नागपूरला असेल. तसेच नागपूरला दरवर्षी एक तरी अधिवेशन घडत जाईल. मग आपण पाहतो नेहमी आपल्या नागपूरला विधानसभा आहे आणि त्या ठिकाणी विधिमंडळाचं एक अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन आपल्याला नागपूरला भरलेलं पाहायला मिळतं. हे कुठल्या त्या ठिकाणी करारानुसार मिळतं तर नागपूर करार संयुक्त महाराष्ट्रासाठीचा झाला होता. या नागपूर करार 28 सप्टेंबर 1953 रोजी त्या ठिकाणी झाला होता. आणि मग या करारामुळेच आपल्या नागपूरला उपराजधानीचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला. या करारामुळेच नागपूरला मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ त्या ठिकाणी आलं आणि या करारामुळेच नागपूरला दरवर्षी एक अधिवेशन तरी घेण्यात यावे हे टाकण्यात आल्यामुळे दरवर्षी हिवाळी अधिवेशन आपल्या नागपूरला भरलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचा हा नागपूर जिल्हा अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने आपण बघतो की नागपूर हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. संत्र्यांचं पीक नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यातल्या त्यात नागपूर हे फार महत्वाचं शहर आहे. संत्र्याला नागपूरच्या GI टॅग त्या ठिकाणी मिळालेला आहे. संत्रा बर्फी असेल किंवा संत्र्यापासून तयार करण्यात आलेल्या वाईन्स असतील किंवा वायनरीज असतील, जे काही असेल ते सर्व आपल्या नागपूरमध्ये त्या ठिकाणी तयार केल्या जातात. संत्र्याचं पीक नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्यत्व महत्वाच्या पद्धतीनं घेतलं जातं, म्हणून नागपूरला ऑरेंज सिटी त्या ठिकाणी म्हटलं जातं. नागपूर हे देशातील 13वे व जगातील 114वे मोठे शहर आहे. नागपूर देशातील कितवे 13वे आणि जगातील 14वे त्या ठिकाणी मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने बघू आपण तर नागपूर लोकसंख्येच्या दृष्टीने आपण बघितलं तर नागपूर महानगरपालिका किंवा नागपूर शहर हे तिसरे सर्वात मोठाचे लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिला आपण तर महाराष्ट्रातील शहर आहे. त्यानंतर नागपूर जे आहे जगातील 114वे स्वच्छ नागपूरचा पुरस्कार, स्वच्छ शहराचा पुरस्कार सुद्धा नागपूरला त्या ठिकाणी मिळालेला आहे. नागपूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर बघितलं आपण तर 9892 चौरस किलोमीटर हे नागपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे. त्यापैकी नागपूर शहराचं बघितलं तर 202 चौरस किलोमीटर एवढं नागपूर शहराचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला
पाहायला मिळतं. एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्यावेळेला आपण नागपूर जिल्हा पाहतो त्यावेळेला शहर आणि ग्रामीण अशा दोन वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. त्या दृष्टीनेही अभ्यास करणं फार महत्वाचं आहे की शहर आणि ग्रामीण या दोन्ही दृष्टीने अभ्यास करणं महत्वाचं आहे. जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर 9,892 चौरस किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी आपण शहराचा विचार केला तर 202 चौरस किलोमीटर ह्या नागपूर शहराचा त्या ठिकाणी एरिया आहे. नागपूरच्या हवामानाचा विचार करू तर आपला विदर्भ आपण आपल्याला माहिती आहे उष्णतेसाठी आपण अतिशय प्रसिद्ध आहोत. 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण लोक नॉर्मली त्या ठिकाणी वागतो. मे महिन्यात तर आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला लगन सराईचा ठिकाणी कालखंड असतं. मे महिन्यामध्ये पूर्ण असं 12च्या उन्हाबिनामध्ये आपण उन्हाचं जास्त आपल्याकडच्या लोकांना त्या ठिकाणी सवय. त्याच ठिकाणी मुंबईचे इकडचे लोक आणले की आपल्या इकडच्या उन्हामध्ये टिकू शकत नाही. मग नागपूरचं वातावरण कसं असतं? उन्हासाठी तर आपलं नागपूर प्रसिद्ध आहे, विदर्भ प्रसिद्ध आहे. पण नागपूरचं वातावरण उष्ण असतं आणि कोरडं असतं. बाष्पीभवन हवेमध्ये नसतं. उष्ण आणि कोरडं स्वरूपाचं नागपूरचं हवामान असतं. डॉक्टर त्रिवार यांनी जे हवामानाचे विभाग पाडलेले आहेत त्यानुसार मोसमी सॅव्हाना विभागामध्ये नागपूर जिल्हा हा येतो किंवा विदर्भाचाही बराचसा भाग मोसमी सॅव्हाना विभागामध्ये येतो, जो की तापतो उष्ण असतो. उन्हाळ्यामध्ये मी सांगितलं 45 डिग्री पर्यंत, आता तर वाळून जातो बाबा, कधी कधी 46-47 पर्यंत जात. 45 डिग्रीच्या वरपर्यंत उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये आपण नागपूरचं तापमान गेलेलं पाहायला मिळतं. आता हिवाळ्यामध्ये अगदी त्याच्या उलट 10 डिग्री पर्यंत आपल्याला तापमान खाली आलेलं पाहायला मिळतं. म्हणजे तफावत बघा किती आहे. उन्हाळ्यामध्ये 45 डिग्री पर्यंत त्या ठिकाणी तापमान जातं आणि हिवाळ्यामध्ये मात्र 10 डिग्री पर्यंत 11 डिग्री पर्यंत खाली येतं तापमान. एवढ्या स्वरूपाची थंडी नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 2018 मध्ये सर्वात निच्चांक तापमानाची नोंद झाली होती. 3.5 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी आहे. पर्जन्य आपण जेव्हा बघतो तर 100 ते 150 सेंटीमीटरच्या दरम्यान नागपूरला पाऊस पडतो. म्हणजे मध्यम काळ्या मृदेचा प्रदेश आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला नागपूरला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नागपूरला इकडनं अरबी समुद्राहून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनुसार सुद्धा पाऊस पडतो, तर बंगालच्या उपसागरावरनं येणाऱ्या वाऱ्यांपासून सुद्धा, म्हणजे दोन्ही मान्सून नागपूरमध्ये एकत्र होतात, तर नागपूर विभागामध्ये एकत्र होतात. दोन्हीकडनं नागपूरला पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जेव्हा आपण नागपूर बद्दल बोलतो तर नागपूरचा पिनकोड 44001 त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नागपूरचा दूरध्वनी क्रमांक 0712 आहे. त्याच्यानंतर नागपूरच्या आरटीओ कोड बघितला आपण तर MH31 हा नागपूर पश्चिमचा आहे. MH49 हा नागपूर पूर्वचा आहे. तर नागपूर ग्रामीणचा जो आहे MH40 हा कोड नागपूर ग्रामीणचा त्या ठिकाणी आहे. आरटीओ कोड जो वाहनांसाठी वापरला जातो, आरटीओ कोड जो बस डेपो साठी वापरला जातो. हे नागपूर जिल्ह्याबद्दलची एक परिपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. एका लेक्चरमध्ये संपूर्ण नागपूर जिल्हा एक्सप्लेन करणं शक्य होत नाही. आपल्याला टप्प्याटप्प्यानंच त्या ठिकाणी नागपूर जिल्हा शिकावा लागतो. मग ज्या वेळेला नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येबद्दल आपण बोलतो तर नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या हे 2011च्या जनगणनेचे आकडे आहेत. सर्व 2011च्या जनगणनेचे आकडे हे अधिकृत आकडे ठरवले जातात किंवा व्हॅलिड आकडे त्या ठिकाणी ठरवले जातात. आणि मग 2011च्या जनगणनेनुसार 46.53 लाख एकूण लोकसंख्या नागपूरची आहे. राज्यात 5वा क्रमांक नागपूर जिल्ह्याचा लोकसंख्येच्या दृष्टीनं लागतो. कितवा क्रमांक? 5वा क्रमांक. 46.53 लाख नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे. नागपूर शहराची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 24 लाख आहे. 70 ते 36 लाख झाल्याचे अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे. नागपूरच्या लोकसंख्येची घनता म्हणत असो पण तर 470 प्रति चौरस किलोमीटर एवढी नागपूरच्या लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दशवार्षिक वाढ ज्या वेळेला आपण नागपूरच्या लोकसंख्येची काढतो तर 14.4% दशवार्षिक वाढ ही नागपूरच्या लोकसंख्येची आपल्याला पाहायला मिळतं. बाल गुणोत्तराच्या बद्दल आपण बघितलं तर नागपूर बाल गुणोत्तरामध्ये 931 बाल गुणोत्तर हा हजाराच्या तुलनेत मोजला जातो आणि बाल गुणोत्तर हा 931 2011च्या जनगणनेनुसार त्या ठिकाणी नागपूरचा आहे. अनुसूचित जातींची संख्या आपण बघितली तर
लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. एकूण 18.65 लाख लोक आपल्याला नागपूरमध्ये अनुसूचित जातीचे पाहायला मिळतात. आदिवासी समाज सुद्धा नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातपुडा भागामध्ये त्या ठिकाणी मुख्यत्व त्याच्यामध्ये गोंड समाज आपल्याला, आदिवासी समाज आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो, जो रामटेक सावनेर वरच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुरुष स्त्री जे प्रौढलिंग गुणोत्तर आहे ते एकूण 951 आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि साक्षरतेचं जे प्रमाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये 88.48% आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. राज्यात साक्षरतेचा तिसरा क्रमांक हा नागपूर जिल्ह्याचा लागतो, तो जो 2011च्या जनगणनेनुसारचे हे अधिकृत आकडेवारी त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. तिसरा क्रमांक त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचा लागतो. लिंग गुणोत्तर आपण बघितलं तर 951 लिंग गुणोत्तर प्रौढांचं, आणि बालकांचं बघितलं तर 931 लिंग गुणोत्तर बालकांचा आपल्याला त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर नागपूर जिल्ह्याची एक पद्धतीची प्रशासकीय माहिती आपण त्या ठिकाणी बघूया. मग नागपूर जिल्ह्याची प्रशासकीय माहिती पाहत असताना नागपूर मध्ये एकूण किती तालुके आहेत, तर 14 तालुके एकूण नागपूरमध्ये आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते येतं, नागपूर शहरामध्ये 2 तालुके आहेत, एक नागपूर शहर, नागपूर ग्रामीण. त्याच्यानंतर उरवडलेले नरखेड आहे, सावनेर आहे, भिवापूर आहे, कुरी आहे, उमरेड आहे, हिंगणा आहे, मौदा आहे, कामठी आहे, कळमेश्वर आहे, काटोल आहे, रामटेक आहे आणि पारशिवनी. हे 14 तालुके एकूण आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. नकाशा आपल्याला नागपूर जिल्ह्याचा दिसत असेल. सर्वात उत्तरेकडील जिल्हा जर कुठला, तालुका जर कुठला म्हणत असो आपण नागपूरचा, तर तो रामटेक आहे. रामटेक हा सर्वात उत्तरेकडील येतो. सर्वात दक्षिणेकडे जर बघत असो आपण कोणता, तर भिवपूर हा सर्वात दक्षिणेकडील येतो. त्याच्यानंतर कुही हा पूर्वेकडील येतो, तर नरखेड हा पश्चिमेकडील तालुका त्या ठिकाणी नागपूर विभागाचा येतो. नागपूर जो जिल्हा आहे एकूण 14 तालुक्यांचा जिल्हा आहे. सर्वात उत्तरेला रामटेक येतं, त्याच्यानंतर पश्चिमेला नरखेड येतं, त्याच्यानंतर दक्षिणेला भिवपूर येतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पूर्वेला कुही हा ठिकाणी आपल्याला तालुका असल्याचं पाहायला मिळतं. नागपूर जिल्ह्याला एकंदरीत सीमा कोणाकोणाच्या लागलेल्या आहेत, तर नागपूर जिल्ह्याला एकच राज्य लागलेलं आहे, ते म्हणजे मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागलेली आहे. त्याच पद्धतीने नागपूरला पूर्वेला बघितलं आपण, तर नागपूरला भंडारा त्या ठिकाणी लागलेला आहे. खाली दक्षिणेला बघितलं आपण तर नागपूरला चंद्रपूर त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि इकडे बघितलं आपण तर नागपूरला वर्धा आणि हा जिल्हा त्या ठिकाणी आपल्याला नागपूरला लागलेला आहे. आपण बघू उत्तरेला मध्य प्रदेश लागलेला आहे, पूर्वेला भंडारा, दक्षिणेला चंद्रपूर आणि पश्चिमेला वर्धा आणि अमरावती, हे 2 जिल्हे नागपूरला त्या ठिकाणी लागलेले आहेत. नागपूरमध्ये त्या ठिकाणी चिरोळ नावाच्या टेकड्या, चिमूर आणि चिरोळ नावाच्या टेकड्या सुद्धा आपल्याला नागपूरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात, जे आपण प्राकृतिक मध्ये बघू. त्याच पद्धतीनं नागपूर शहरमध्ये एक लोकसभा, नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. मग त्यापैकी एक नागपूर शहर आणि दुसरा रामटेक लोकसभा मतदारसंघ. मग नागपूर शहर मतदारसंघ जो आहे लोकसभेचा, एकूण 2 लोकसभा मतदारसंघ नागपूरमध्ये आहेत. आणि 2 पैकी आपण जर बघितलं तर 2 पैकी एकूण पहिला जो आहे नागपूर शहर, त्याचे खासदार माननीय श्री नितीन गडकरी आहेत, जे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत, जे महाराष्ट्राचे सुद्धा कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे सुद्धा दळणवळण मंत्री राहिलेले आहेत, वाहतूक मंत्री, आणि सध्या केंद्रामध्ये सुद्धा ते दळणवळण आणि वाहतूक मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य करत आहेत, जे आहेत आपले माननीय श्री नितीन गडकरी. त्याच पद्धतीनं रामटेक हा जो मतदारसंघ आहे हा एससी राखीव मतदारसंघ आहे. श्यामकुमार बर्वे हे या ठिकाणी रामटेक मतदारसंघाचे त्या ठिकाणी खासदार आहेत, जे 2 लोकसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 6 नागपूर शहरामध्ये आहेत आणि 6 नागपूर ग्रामीण मध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण नागपूर शहरामधले बघितले तर पहिला म्हणजे दक्षिण पश्चिम लोकसभा विधानसभा मतदारसंघ, ज्याचे आमदार स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आहेत. आपल्या विदर्भाला पहिल्यांदा मुख्यमंत्री पद जर मिळालं असेल तर नागपूर जिल्ह्याला मिळालं.
आणि देवेंद्र फडणवीस हे जे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. दुसरं म्हणजे नागपूर उत्तर एससी राखीव आहे, नितीन राऊत हे तिथचे आमदार आहेत. त्या ठिकाणी दक्षिण म्हटलं आपण नागपूर तर मोहन मते हे तिथचे आमदार आहेत. नागपूर मध्य म्हटलं आपण तर विकास कुंभारे हे तिथचे आमदार आहेत. नागपूर पूर्व म्हटलं तर कृष्णा खोपडे हे तिथचे आमदार आहेत. नागपूर पश्चिम म्हटलं तर विकास ठाकरे हे नागपूर जिल्ह्याचे नागपूरचे त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे काय आहेत आमदार आहेत. त्याप्रमाणे ग्रामीण जे नागपूरचे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचे टेकचंद सावरकर हे आमदार आहेत. त्याप्रमाणे हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे समीर मेघे हे त्या ठिकाणी आमदार आहेत. रामटेक मतदारसंघाचे आशिष जयस्वाल हे त्या ठिकाणी आमदार आहेत. त्याच्यानंतर उमरेड हा एससी राखीव आहे, संजय मेश्राम हे त्या ठिकाणी तिथचे आमदार आहेत. त्याच्यानंतर काटोल या विधानसभा मतदारसंघाचे अनिल देशमुख हे आमदार आहेत. आणि सावनेर इथे सुनील केदार हे त्या ठिकाणी आमदार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एकूण म्हणजे 2 लोकसभा मतदारसंघ आणि 12 विधानसभा मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतात. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इनकर आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. नागपूर जिल्हा परिषदेचे सीयू विनायक महामुनी हे त्या ठिकाणी आपल्याला असल्याचे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण महत्वाची माहिती त्या ठिकाणी घेऊया, ती म्हणजे नागपूर महानगरपालिका. म्हणजे नागपूर विभागामध्ये ज्या 2 महत्वाच्या महानगरपालिका आहेत त्यापैकी एक म्हणजे नागपूर महानगरपालिका आहे, जी स्थापना जी आहे 1864 मध्ये नगरपालिका म्हणून झाली आणि 1951 मध्ये तिला महानगरपालिकेचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला. महाराष्ट्रातील ए ग्रेडची महानगरपालिका ही नागपूर महानगरपालिका आहे. मुंबई आणि पुणे, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेनंतर लोकसंख्येनुसार तिसरी महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे हे नागपूर महानगरपालिका आहे. प्रभाग रचना एकूण 37 प्रभाग आपल्याला आहेत. 36 प्रभागामध्ये 4 नगरसेवकाप्रमाणे प्रभागाची रचना आहे आणि शेवटच्या 37व्या याच्यामध्ये संख्या त्या ठिकाणी बदलू शकत असते. त्याच पद्धतीनं आपण बघतो की 10 विभागीय कार्यालयामार्फत नागपूर महानगरपालिकेचे कामकाज त्या ठिकाणी बघितल्या जातं. म्हणजे 10 जे हे विभागीय कार्यालय आहेत यानुसार नागपूर विभागाचे किंवा नागपूर महानगरपालिकेचे कारभार त्या ठिकाणी पाहिल्या जाते. याच्यामध्ये लक्ष्मीनगर असेल, धरमपेठ असेल, हनुमान नगर असेल, धंतोली असेल, नेहरू नगर असेल, गांधीबाग, सतरंजीपुरा, आसी नगर, लकडागंज आणि मंगळवारी हे जे आहेत या एरियामध्ये हे 10 विभागीय कार्यालय नागपूर महानगरपालिकेचे आहेत आणि यांच्या माध्यमातून कारभार त्या ठिकाणी पाहायला जातो. नागपूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषद त्या ठिकाणी आहे आणि एकूण 58 जिल्हा परिषद सदस्य आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 778 ग्रामपंचायती आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आपण बघतो 14 त्या ठिकाणी पंचायत समित्या आहेत, 15 त्या ठिकाणी नगर परिषदा आहेत आणि 10 त्या ठिकाणी नगरपंचायती नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. किती नगरपंचायती आहेत तर 10 नगरपंचायती आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये असल्याच्या पाहायला त्या ठिकाणी मिळतात. हे नागपूर जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना त्या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने नागपूरची प्राकृतिक रचना आणि कृषी संपत्ती बद्दल आपण बघू. पण नागपूरचं खडक कसं आहे तर धारवाड, गोंडवाना श्रेणीचं काळं आणि बेसाड या तीनही पद्धतीचे खडक आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणकोणत्या स्वरूपाचे तर धारवाड स्वरूपाचं खडक पाहायला मिळतं, गोंडवाना स्वरूपाचं खडक पाहायला मिळतं गोंडवाना श्रेणीचं, आणि काळं बेसाल्ट खडक सुद्धा आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. नागपूरमध्ये मॅग्नीज असेल, लोह खनिज असेल, डोलोमाइट असेल, महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे नागपूरमध्येच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. टंगस्टन असेल, दगडी कोळसा असेल, दगडी कोळसाच्या सर्वात मोठ्या जास्तीच्या खाणी चंद्रपूर नंतर जर जास्त खाणी कुठे पाहायला मिळत असतील तर त्या नागपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग नागपूरमध्ये सावनेर, उमरेड, कामठी आणि कोराडी या ठिकाणी आपल्याला दगडी कोळशाचा मोठा पट्टा पाहायला मिळतो. नागपूर जिल्ह्यामध्ये गोंडवाना श्रेणीतील दगडी कोळसा त्या ठिकाणी उत्पादित केला जातो किंवा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं मी सांगितलं कृषी मृदा जी आहे नागपूरची तांबडी त्या ठिकाणी मृदा आहे, काळी आणि तांबडी मिक्स मृदा आपल्याला नागपूरची त्या ठिकाणी पाहायला भेटते. मृंगार स्वरूपाची मृदा सुद्धा नागपूरला आहे. आणि संत्री ज्या आहेत नागपूरच्या
त्यांना GI टॅग मिळालेला आहे. गहू पिकवणारा नागपूर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. त्याच्यानंतर सोयाबीन, ज्वारी, तांदूळ हे त्या ठिकाणी मुख्य पिकं घेतल्या जातात संत्र्याबरोबरच. आणि भिवपूरची जी लाल मिरची आहे तिला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 2 GI टॅग आहेत, एक संत्रे आणि दुसरे भिवपूरची मिरची. तांबडी आणि काळ्या स्वरूपाची माती आपल्याला त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. औष्णिक विद्युत केंद्राचा जेव्हा विचार करतो, कोळशापासून वीज ज्या ठिकाणी निर्माण केली जाते त्याला आपण औष्णिक विद्युत केंद्र असं म्हणतो. मग हे 2 महत्वाचे औष्णिक विद्युत केंद्र ज्यांची कॅपॅसिटी सर्वात जास्त आहे असे 2, ते म्हणजे कोराडी आणि खापरखेड हे 2 औष्णिक विद्युत केंद्र त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. एक म्हणजे कोराडी आणि दुसरं म्हणजे खापरखेड. हे 2 औष्णिक विद्युत केंद्र आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये असल्याचे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की नागपूरची नदी प्रणाली कशी आहे, तुम्ही आधीच सांगितलं गोंड राजाने त्या ठिकाणी नागपूरची स्थापना केली, ती नाग नदीच्या तीरावरती केली. नागपूर शहरातनं नाग, पोरा आणि पिवळी ह्या 3 नद्या वाहतात. त्या 3 नद्यांचा संगम मग पुढे बाहेर येतो. मुख्यत्वे नाग नदीच्या तीरावर नागपूर शहर आहे. या 3 नद्यांचा संगम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नाग, पोरा आणि पिवळी हे त्रिवेणी संगम त्या ठिकाणी नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो. नाग नदी ही त्या ठिकाणी आपल्याला नागपूर शहरामध्ये असल्याची पाहायला मिळते. तिच्यावरच नागपूर शहराचं नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो की नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच, कन्हार, वर्धा, कलोर या नद्या आपल्याला त्या ठिकाणी मुख्यत्व वाहणाऱ्या पाहायला मिळतात, ज्या नागपूर जिल्ह्याच्या जलसिंचनामध्ये त्या ठिकाणी भाग पाडतात. महत्वाचं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये असलेले संगम कन्हार आणि पेंच नदीचा संगम नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी इथं झालेला आहे, तर वर्धा आणि जाम या नदीचा संगम त्या ठिकाणी काटोल इथं झालेला आहे. त्याच पद्धतीने नाग नदीच्या तीरावर नागपूर शहर आहे, कन्हार नदीच्या तीरावर कामठी शहर आहे, सावनेर नदीच्या तीरावर कलोर आहे, नाग नदीच्या तीरावर अजून कळमेश्वर नावाचं एक शहर आहे, ते सुद्धा शहर किंवा तालुका कळमेश्वर नावाचा हा नाग नदीच्या तीरावर नागपूर मधला आहे. नागपूर आपल्याला जर प्रश्न पडला की नागपूर व्यतिरिक्त आणखीन कुठलं शहर आहे जे नाग नदीच्या तीरावरती आहे, तर कळमेश्वर हे तालुका आहे किंवा शहर आहे जे नाग नदीच्या तीरावरती आहे नागपूर व्यतिरिक्त. त्यानंतर नागपूरमध्ये आपण ज्या वेळेला बघतो तर वर्धा नदी जी आहे नागपूर जिल्ह्याच्या वर्धा आणि नागपूरच्या बॉर्डरवरनं आपल्याला आलेली पाहायला मिळते. वर्धा नदी जी आहे नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डरवरनं आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये नंतर एंटर केलेली पाहायला मिळते. म्हणजे पश्चिमेकडील सीमेवरनं नागपूर जिल्ह्याच्या वर्धा नदी त्या ठिकाणी वाहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आंबाझरी हा महत्वाचा तलाव नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. गोरेवाडा हा तलाव आहे, तेलखंड हा तलाव आहे, गांधीसागर तलाव आहे, सक्करदार तलाव आहे, सोनेगाव तलाव त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि याच तलावांच्या माध्यमातून महत्वाचा त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा नागपूर शहराला केला जातो. त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये पेंच धरण आणि वेधना धरण हे जलसिंचन प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि पेंच धरण हे पेंच अभयारण्यामध्ये आहे, ज्याला आपण तोतला आमडोह किंवा मेघदूत सादर असं सुद्धा म्हणतो. हे धरण आपल्याला प्रमुख धरणे आपल्याला नागपूर कन्हार धरण हे जे आहेत आपल्या नागपूर शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यत्व नदी प्रणालीमध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळतात. एवढे संगम पाहायला मिळतात आपल्याला. कन्हार नदीचा उगम वर मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. पेंच नदीचा उगम अंबाझरी तलावामध्ये, नाग नदीचा उगम अंबाझरी तलावामध्ये, ज्या नाग नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी नागपूर शहर आहे, त्या नाग नदीचा उगम अंबाझरी या तलावामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा पद्धतीची नागपूरची त्या ठिकाणी नदी प्रणाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. नागपूरची वनसंपत्ती जर आपण बघितली तर नागपूर टायगर कॅपिटल म्हणून नागपूर ओळखलं जातं, कारण नागपूरमध्ये पेंच हे व्याघ्र प्रकल्प आहे जो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून स्थापन झालेला, जो नागपूर आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे हा आहे. वनसंपदेच्या तुलनामध्ये एकूण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यांचा 20.3% म्हणजे एकूण विभागीय नागपूर विभागामध्ये जेवढी वनसंपत्तीची त्यापैकी 20% वनसंपत्ती हे नागपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. हे नागपूर जिल्ह्याचे घोषवाक्य वृक्षवल्ली आम्हा सोयरे. इकडे वृक्षवल्ली येतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जे तुकाराम महाराजांच्या अभंगाची ओळ आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे वृक्ष हे आम्हाला सोयऱ्यांप्रमाणे आहेत, सगळ्या संबंधींप्रमाणे आहेत हे सांगण्याचं आहे. आणि ही नागपूर वन विभागाची त्या ठिकाणी टॅगलाईन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पेंच हा व्याघ्र प्रकल्पाच बरोबर काही अभयारण्य सुद्धा आहेत. पेंच हे राष्ट्रीय उद्यान महत्वाचे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दृष्टीने आहे. पेंच या मध्येच तोतलाम डोह जो पेंच नदीवरती आहे हा मोठा धरण प्रकल्प आहे. मेघदूत सागर सुद्धा त्याला म्हणतात. जलपक्षी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बोर हे अभयारण्य त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याला सुद्धा 2014 मध्ये एका व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यानंतर मानसिंग देव हे अभयारण्य सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरच या पेंच अभयारण्यामध्येच गोलिया पहाड आहे नागपूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण. पेंच अभयारण्यामध्ये सातपुडा पर्वतरांगातील असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सेमिनार हिल्स हे शहरी वन उद्यान सुद्धा आहे. त्याच प्रदेशामध्ये राणीचा महाल नावाचं एक प्राणी संग्रहालय सुद्धा नागपूर शहरामध्ये आहे. बुजलधरी हा लाकडी दरवाजा जो आहे तो पेंच अभयारण्यामध्ये आहे, जिथून आदिवासी समाजाचा त्या ठिकाणी एक प्रतीक म्हणून तो आहे बुदलझरी. जिरा दरवाजा ठिकाणी आहे. गोंद आदिवासी समाजाचा एक लाकडी प्रवेशद्वार हे पेंच अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी आहे, जे नागपूर जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या पद्धतीने आपण नागपूर जिल्ह्याची माहिती त्या ठिकाणी बघितलेली आहे. देशाचे भौगोलिक मध्यवर्ती भाग नागपूर जिल्हा आहे. या पद्धतीने आपण नागपूर जिल्ह्याची प्रशासकीय, प्राकृतिक, त्या ठिकाणी कृषी संदर्भातली, नदी प्रणाली संदर्भातली, खनिज संपत्ती संदर्भातली माहिती बघण्याचं काम आपण केलेलं आहे. नागपूर विभाग समजून घेतला. नागपूर जिल्ह्याची एकंदरीत रचना या लेक्चरवरनं आपण समजून घेतलेली आहे. हा नागपूर जिल्ह्याचा भाग 1 आहे. नागपूर जिल्ह्याचा भाग 2 हा नक्कीच लवकर येणार आहे. आणि नागपूर जिल्ह्याच्या भाग 2 मध्ये नागपूरचे विशेष स्थळं असतील, पर्यटन असतील, वाहतूक व्यवस्था असेल, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग असतील, यांनी विशेष संस्था ज्या नागपूरमध्ये आहेत, वेगवेगळ्या विविध रिसर्च सेंटर असतील किंवा जे कॉरिडॉर, इकॉनॉमिकल कॉरिडॉर्स डेव्हलप झालेले असतील, त्याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघू. या जिल्ह्यामध्ये आपण सरंदा नागपूर जिल्ह्याची जी रचना आहे ती कशा पद्धतीची आहे बघितलेली आहे. आपल्याला नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नागपूर विभागातून किंवा नागपूर जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातून आपण फॉर्म भरला असेल तर ही जिल्ह्याची लेक्चर सिरीज आपल्याला कामी पडणार आहे. नागपूर जिल्ह्यामधून ज्यांना फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे लेक्चर आहेत. जे निदान नागपूर जिल्ह्याची आपली परिपूर्ण तयारी करून घेण्याचा प्रयत्न या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आहे. एक परिपूर्ण नागपूर जिल्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न आपल्याला या नागपूर सिरीज मधनं करण्यात आलेला आहे. आपल्याला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून बाकीच्याही विद्यार्थ्यांपर्यंत नागपूर जिल्ह्याची जी माहिती आहे हे पोहोचली पाहिजे. पोलीस भरतीचा जो कालखंड आहे अतिशय कमी उरलेला आहे आता, आणि साधारणतः आता रिव्हिजन्सचं, अभ्यासाचं, पेपर प्रॅक्टिसचा काळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. असीन नसीन तेवढं सर्व बळ एकवटून आता सर्व रिव्हिजन करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच समोर पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या सिरीजला त्या ठिकाणी बघत राहा.